नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनल वरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। येणारी तुमची जी धर्मादाय आयुक्त परीक्षा आहे या परीक्षेसाठी आपण इथे लेक्चर कंडक्ट करत आहोत। केसागर पब्लिकेशन तर्फे लेक्चर सिरीज तुम्हाला पूर्णपणे मोफत असणार आहे आणि याच्यामध्ये मराठी हा जो विषय आहे या विषयामध्ये आउट ऑफ मार्क्स घेण्यासाठी इथं आपण काही दर्जेदार पुस्तकांमधून डेमो सेशन्स तुम्हाला इथं देत आहोत। बघा, मराठी आपली मातृभाषा आहे, थोडंसं आपण ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जाऊ शकतो की बाबा माझा व्याकरण आहे किंवा मी शाळेत असल्यापासून व्याकरणाचा अभ्यास करतोय, सो अभ्यास नाही केला तरी चालेल वगैरे वगैरे, ठीक आहे। पण लक्षात घ्या, मराठी हा जो विषय IBPS TCS पॅटर्न जिथे जिथे लागू केला जातोय तर सगळीकडे तुम्हाला मराठीचं कंटेंट थोडंसं डिफिकल्ट विचारलेलं दिसून येत असेल, थोडंसं तुम्ही स्वतः पण चेक करा। त्याच्यामुळे आपल्याला परिपूर्ण तयारीसाठी केसागर पब्लिकेशनची पुस्तकं वापरायची। तर तुम्हाला ज्या पुस्तकामधून मी आज लेक्चर घेत आहे ते पुस्तकाची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल। तुम्हाला जायचंय ऑदर एक्झाम मध्ये, ऑदर एक्झाम मध्ये तुम्ही कोणत्याही करंट एक्झाम मध्ये जावा, तिथं तुम्हाला जी पुस्तकं असतील किंवा तुम्ही ग्रेड C मध्ये जावा, पेपर 1 मध्ये जावा। जेव्हा तुम्ही पेपर 1 मध्ये जाल तेव्हा तुम्हाला इथं मराठीची आणि इंग्रजीची पुस्तकं दिसून येतील। तर स्पेशली आपण जर इथं बघितलं, एकच मिनिट थांबा बघा, तर मराठी व्याकरणासाठी आपल्या पब्लिकेशनची भरपूर पुस्तकं आहेत, जसं की स्पर्धा परीक्षा शब्दसंग्रह मराठीचा। तर या पुस्तकातून मी हे सेशन कंडक्ट करत आहे। या पुस्तकामध्ये थेरी प्लस MCQ क्वेश्चन दिलेले आहेत जे तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी अतिशय उपयोगी पडणार आहेत। लक्षात घ्या, हे पुस्तक आपल्याला ऑफिशियल वेबसाईट वरती मिळून जाईल। याच्या व्यतिरिक्त Amazon फ्लिपकार्ट वरून पण तुम्ही पुस्तकं मागवू शकता किंवा तुम्ही पुण्यात असाल तर केसागर बुक हाऊसला भेट देऊन पुस्तक परचेस करू शकता, ठीक आहे, ओके। बाकी मराठी व्याकरणाची अजून पण पुस्तकं इथं आहेत, जसं की अनिवार्य मराठी आहे, त्याच्यानंतर अत्यावश्यक मराठी आहे, लीला गोविलकर मॅडमचं एक नवीन पुस्तक आलेलं आहे, ओके। तर भरपूर पुस्तकं आपल्या पब्लिकेशनची तुम्हाला मराठी मधली मिळतात आणि यातलं कोणतंही एक पुस्तक तुम्ही शब्दसंग्रहासाठी वापरू शकता, ठीक आहे, ओके। तर याच पुस्तकामधून आज आपण एक सेशन कंडक्ट करतोय। दिसताना हे क्वेश्चन सिरीज असेल किंवा कंटेंट असेल, खूप सोपं दिसतं, पण एकदम छोट्या छोट्या मायनर मिस्टेक आपल्याकडून होतात आणि काय होतं मग आपले मार्क्स इथं कमी होतात, ठीक आहे, ओके। चला, तर याच पुस्तकातून 100 म्हणी आज आपण इथं कव्हर करणार आहोत। 100 म्हणी आपण कव्हर करणार आहोत, ठीक आहे। बघा, महत्वाच्या म्हणी आणि त्यांचे अर्थ डे टू डे लाईफ मध्ये आपण अनेक महत्वाच्या म्हणी वापरतो, पण एक्झाम मध्ये काय असतं, अगदी त्याला सिमिलर अशा अर्थाच्या म्हणी तुम्हाला ऑप्शन मध्ये दिलेल्या असतात। सो तुम्हाला थोडंसं केअरफुली हे सगळं करावं लागेल। तर स्टार्ट करूया आपण सेशनला। फक्त तुम्ही व्यवस्थित ऐका, काही डाऊट असतील तर चॅट बॉक्स मध्ये विचारू शकता। पहिला आहे अडलाहारी गाढवाचे पायधरी, ठीक आहे, ओके। अडलाहारी गाढवाचे पायधरी ही म्हण आहे। आता या म्हणीचा अर्थ काय बघा, म्हणीचा शब्दशः अर्थ सुद्धा ऑप्शन मध्ये दिलेला असतो, पण ऑप्शन मधला शब्दशः अर्थ आपल्याला कधीच घ्यायचा नसतो, लक्षात घ्या। तर बघा, अडलाहारी गाढवाचे पायधरी, ठीक आहे। तर अडचणीच्या वेळी मूर्खाची खुशामत करण्याची पाळी येते। म्हणजे जेव्हा एखादा मनुष्य अडचणीमध्ये असेल आणि समोरचा मनुष्य त्या काय म्हणतात त्या योग्यतेचा नाहीये तरी पण आपल्याला त्याच्या पुढे पुढे करावं लागतं किंवा त्याचे पाय धरावे लागतात, तर याला आपण काय म्हणतो, अडचणीच्या वेळी मूर्खाची खुशामत करण्याची पाळी येते, ठीक आहे, ओके, क्लिअर। 2 नंबरची म्हण बघा, अळीमिळी गुपचिरी। आता इथे बघा, आपलं रहस्य उघडणीला येऊ नये म्हणून संबंधितांनी गप्प बसणं, ओके। आता यातले काही म्हणी जे आहेत ते आपण डे टू डे लाईफ मध्ये वापरतो, त्याच्यामुळे तिथे मी जास्त वेळ घालवत नाही। अन्नसत्री जेवून मिरपूड मागणे, याला स्टार करा, IMP करा। अन्नसत्री जेवून मिरपूड मागणे, तर बघा, अगोदरच एखादं काम फुकट करून घेणं, नंतर उपकाराची जाणीव न ठेवता आणखी मिजासखोरी करणं, ओके। बघा, अगोदरच एक म्हणजे अन्नसत्री जेवून मिरपूड मागणे, याचा अर्थ काय, अगोदरच काम फुकट करायचं आणि नंतर उपकाराची जाणीव न ठेवता काय करायचं, तर मिजासखोरी करणे। तर अशा काही नवीन म्हणी आहेत ज्याला तुम्ही स्टार करा। हे सगळं तुम्हाला पुस्तकामध्ये मिळून जाईल। शक्यतो तर आपण पुस्तकाच्या PDF देत नाहीत, पुस्तक तुम्ही परचेस करा, तुमचं तिथून सगळीच तयारी होऊन जाईल। अति तेथे माती म्हण माहिती आपल्याला, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक जर केला तर तो वाईटच असतो। त्याच्यानंतर
अग अग म्हशी मला कुठे नेशी, चूक स्वतःच करून ती मान्य करायची नाही, उलट ती चूक दुसऱ्याच्या माती मारून मोकळे व्हायचे. याला पण स्टार करा. आपल्या जास्त रिव्हिजन मध्ये नसलेली ही म्हण आहे. त्याच्यानंतर बघा, अडली गाय फटके खाय. अडली गाय फटके खाय याचा अर्थ काय, एखादा माणूस अडचणीत सापडला की त्याला हैराण केलं जातं. ओके, क्लिअर, सगळ्या बाजूनी त्याच्यावरती अडचणीच येतात असा हा त्याचा अर्थ आहे. नेक्स्ट बघा, असेल त्या दिवशी दिवाळी नसेल त्या दिवशी शिमगा. आता ही पण म्हण आपल्या रेग्युलर मध्ये वापरली जाते बघा. तर याचा अर्थ काय, म्हणजे बघा काही लोक असे असतात की थोडाफार पैसा आला की लगेच चेंज करून मोकळे होतात. म्हणजे काय, अनुकूलता असेल तेव्हा चेंज करणे आणि नसेल तेव्हा उपवास करण्याची पाळी येणे. याचा अर्थ होतो असेल त्या दिवशी दिवाळी नसेल त्या दिवशी शिमगा. ठीक आहे, ओके. नेक्स्ट बघा, असतील शिते तर जमतील भूते. बघा, एखाद्याकडे काही पैसा अडका धन दौलत असेल तर त्याच्यापासून फायदा होईल म्हणून अनेक लोक त्याच्या भोवती जमा होतात किंवा त्याच्याशी नातेसंबंध ठेवतात. तर असा अर्थ आहे की म्हणजे असं म्हणलं जातं बघा, पैसा असेल तर नाती आहेत असं आजकाल म्हटलं जातं. तर तोच अर्थ इथं होतो की एखाद्याकडे पैसा अडका धन दौलत असेल तर त्याच्यापासून काहीतरी फायदा होईल म्हणून लोक त्या अपेक्षेने चार माणसे जमतात. ठीक आहे. 9 नंबरचा म्हण बघा, असंगाशी संग प्राणाशी गाठ. तर बघा, दुर्जनांशी संगत केल्यास वेळ प्रसंगी काय होऊ शकतं, इथं आपलेच प्राण गमावण्याची वेळ इथं आपल्याला येते. ठीक आहे, ओके, लक्षात ठेवा. अचाट खाणे मसनात जाणे. बघा, खाण्यापिण्यात अतिरेक झाल्यास काय होतं, खाण्यापिण्यात जर अतिरेक झाला तर त्याचा वाईट परिणाम होतो. लक्षात घ्या, खाण्यापिण्यामध्ये अतिरेक झाला तर त्याचा वाईट परिणाम होतो. अर्थीदान महापुण्य. अर्थीदान महापुण्य. आता याला स्टार करा, या म्हणीला स्टार करा. ओके, अर्थ काय बघा, कारण ही रेग्युलरची म्हण नाहीये. गरजू माणसाला दान दिल्याने पुण्य मिळते, दान नेहमी सत्पात्री करावे. आता तुम्ही म्हणाल की मॅडम तुम्ही काय शिकवताय, फक्त वाचून दाखवते. बघा, मी वाचून दाखवत नाहीये तुम्हाला. कधी कधी काय होतं माहिती का, पुस्तक वाचायचा आपला मूड नसतो, बरोबर. ह्या सगळ्या म्हणी आपण वाचूच असं नाहीये. सो तुम्ही कानामध्ये हेडफोन घालून काय करू शकता, ह्या म्हणी फक्त ऐका. एक्झाम मध्ये आल्या तर तुम्हाला डेफिनेटली याचा फायदाच होणार आहे. ठीक आहे, ओके. नेक्स्ट बघा, अन्नाचा मारलेला खाली पाही नि तलवारीचा मारलेला वर पाही. याला पण स्टार करा. याचा अर्थ काय बघा, सौम्यपणाने वागून वा उपकृत करून दुसऱ्या माणसाला नमवता येतं, तर उद्धटपणाने कठोर वागण्याने तो माणूस काय होतो, आपला शत्रू बनतो, असा याचा अर्थ आहे. स्टार करा, IMP करा. ओके. नेक्स्ट बघा, अर्धी टाकून सगळीला धावू नये. याचा अर्थ आपण म्हणतो बघा की बाबा पळत्याच्या पाठीमागे लागू नये. तर समानार्थी म्हणी तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात. तर एखादी वस्तू संपूर्ण मिळावी म्हणून जवळ असणारी अर्धी टाकून देऊ नये, हातचे सोडून पळत्याच्या पाठीमागे जाऊ नये, असं तुम्हाला समानार्थाची म्हण तिथं दिली जाऊ शकते. त्याच्यामुळं एक्सप्लेनेशन इथं मी तुम्हाला देत आहे. नेक्स्ट बघा, अशा भरपूर म्हणी तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत. जेव्हा एका मार्काने आपली पोस्ट जाते तेव्हा आपल्याला समजतं की अरे हे जे कंटेंट आहे हे कंटेंट सुद्धा आपण करायला हवं होतं. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला नेक्स्ट बघा, अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. सोपी म्हण आहे, आपण वापरतो पण बऱ्याच वेळा. तर याचा अर्थ आहे, स्वतःला अतिशहाणा समजणाऱ्याकडून प्रत्यक्षात कोणतीही सुयोग्य अथवा खरेखुरे शहाणपण दर्शवणारी कृती घडून येत नाही, असा हा त्याचा अर्थ आहे. ठीक आहे, ओके. आधीच तारे आणि त्यात शिरले वारे. याला स्टार करा. आधीच तारे आणि त्यात शिरले वारे. तर आधीच मरकट त्यात त्याने मद्यपान करावे तसे होणे. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर याला स्टार करा. आयत्या बिळात नागोबा. दुसऱ्या माणसाने स्वतःसाठी केलेल्या गोष्टीचा आयता फायदा उठवणे, याला म्हटलं जातं आयत्या बिळात नागोबा. ठीक आहे, ही म्हण आपण वापरतो. आपला हात जगन्नाथ. पुढची म्हण बघा, आपला हात जगन्नाथ. तर आपली जी उन्नती असते, आपली जी प्रगती असते, बरोबर, आपल्या सॉरी आपल्या कर्तृत्वावरच अवलंबून असते, बरोबर. दुसरा अर्थ काय होतो, आपल्याच हाताने एखादी गोष्ट भरपूर घेत राहणे, म्हणजे स्वतःच एफर्ट्स घेणे, असा त्याचा अर्थ इथं तुम्ही घेऊ शकता. आईजीच्या जीवावर बायजी उदार. बघा, आईजीच्या जीवावर बायजी उदार. तर दुसऱ्याचा पैसा खर्च करून औदार्य दाखवणं,
हलवायाच्या घरावर तुळशी पत्र ठेवणं. आता ही जी म्हण आहे ना, हलवायाच्या घरावर तुळशी पत्र ठेवणं, याच्यावरती बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारलाय. कंबाईन गट ब ला पण विचारलाय, गट क ला पण विचारलेला आहे. ठीक आहे, ओके. आडात नाही तर पोहऱ्यात कोठून येणार. आडात नाही तर पोहऱ्यात कोठून येणार. बघा, जे मुळातच नाही त्याची थोडी देखील अपेक्षा करणं व्यर्थ आहे. लक्षात घ्या, जे मुळातच नाही त्याची थोडी देखील अपेक्षा करणं व्यर्थ आहे. आकारे रंगती चेष्टा. बघा, बाह्य लक्षणांवरून अंतर्गत वागणुकीचं चित्र स्पष्ट होते. आकारे रंगती चेष्टा. स्टार करा, IMP करा, अशा म्हणी तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात. बाह्य लक्षणावरून अंतर्गत वागणुकीचं किंवा स्वभाव गुणधर्माचं चित्र स्पष्ट होणे म्हणजे आकारे रंगती चेष्टा. नेक्स्ट बघा, आगीतून उठून फुफाट्यात पडणे. पुढची म्हण आहे आगीतून उठून फुफाट्यात पडणे. तर एका मोठ्या संकटातून बाहेर पडून दुसऱ्या मोठ्या संकटामध्ये पडणे म्हणजे आगीतून उठून फुफाट्यात सापडणे. ठीक आहे. आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी. आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी. बघा, गरज असलेल्या माणसाला मदत न करता ज्याला गरज नाही त्या माणसाला मदत करणं. डोळ्यात केर आणि कानात फुंकर. म्हणजे आता याचा समानार्थी म्हण तुम्हाला दिली, अर्थ पण देऊ शकतात, समानार्थी म्हण पण देऊ शकतात. समानार्थी म्हण दिली तर डोळ्यात केर आणि कानात फुंकर अशातला प्रकार ही म्हण तुम्हाला दिली जाऊ शकते. आणि जर अर्थ विचारला तर वरचे वाक्य तुम्हाला तिथं दिलं जाऊ शकतं. नेक्स्ट बघा, आवळा देऊन कोहळा काढणे. आवळा देऊन कोहळा काढणे याचा अर्थ काय की आपल्या स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी एखाद्या व्यक्तीला काय करायचं. आवळा म्हणजे छोटा असतो की नाही, कोहळा मोठा असतो. तर छोटी वस्तू देऊन मोठी वस्तू मिळवणं म्हणजे दुसऱ्यासाठी थोडस तरी काही करायचं आणि बदल्यामध्ये स्वतःचा भरपूर फायदा करून घ्यायचा. अशी खूप सारी लोक समाजामध्ये मिळतात आपल्याला, आवळा देऊन कोहळा काढणारे. ठीक आहे, ओके. आधी जाते बुद्धी मग जाते लक्ष्मी. आधी जाते बुद्धी मग जाते लक्ष्मी. बघा, तर काय होतं, आधी आपलं आचरण बिघडतं. ठीक आहे, नंतर वाईट दशा प्राप्त होते. बुद्धी भ्रष्ट झाली की माणसाची नीती बिघडते, आचरण बिघडतं, परिणामी वित्तनाश होतो. म्हणजे म्हणीचा अर्थ तुम्हाला दिलाय, बुद्धी जाण्यामुळे लक्ष्मी का जाते. ठीक आहे, अशी म्हण आहे. तर आचरण बिघडल्यानंतर वाईट दशा प्राप्त होते, बुद्धी भ्रष्ट झाली की माणसाची नीती बिघडते. ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, आपला तो बाब्या दुसऱ्याचे ते कार्टे. ओके, सगळ्यांनाच माहितीये याचा अर्थ काय की माणूस स्वतःच्या बाबतीमध्ये चांगला विचार करतं, बरोबर. दुसऱ्याच्या बाबतीमध्ये चांगली वृत्ती न ठेवणं किंवा चांगला विचार न करणं. जे आपलं तेच चांगलं, दुसऱ्याचं ते वाईट, अशी वृत्ती असणारी लोक म्हणतात की आपला तो बाब्या दुसऱ्याचे ते कार्टे. ठीक आहे. आपण हसे लोकाला शेंबूड आपल्या नाकाला. याचा अर्थ काय म्हणजे ज्या दोषाबद्दल आपण दुसऱ्याला हसतो तोच दोष आपल्या ठिकाणी असणे. लोकांसांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण. ओके, अशातला हा प्रकार आहे. तर आपण हसे लोकाला शेंबूड आपल्या नाकाला. सोपे आहेत, काही अवघड नाहीयेत, फक्त आपल्याला काय करायचं एकदा रिवाइज करून ठेवायचे आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला नेक्स्ट बघा. नेक्स्ट आहे आपली पाठ आपणास दिसत नाही. याचा अर्थ काय थोडस क्लिअर नाहीये. हे स्वतःचे दोष आपले जे असतात ते स्वतःला दिसत नाहीत. डायरेक्ट पुस्तकामधल्या इमेजेस मी घेतलेल्या आहेत. पुस्तकामध्ये 500+ म्हणी आहेत. लक्षात घ्या, 500+ म्हणी तुम्हाला पुस्तकामध्ये दिसून येतात. आजा मेला नातू झाला. एखादं नुकसान झालं आणि दुसरीकडे त्याच वेळी फायदा झाला तर काय म्हटलं जातं, आजा मेला नातू झाला. आपल्याच पोळीवर तूप ओढणे म्हणजे फक्त स्वतःचाच तेवढा फायदा साधून घेणे. आलिया भोगासी असावे सादर म्हणजे जी परिस्थिती आपण फेस करतोय सध्या माणूस प्रत्येकाच्या आयुष्यात तर त्याची तक्रार कुरबूर न करता निर्माण झालेली परिस्थिती आहे अशी स्वीकारणं, याला काय म्हटलं जातं, आलिया भोगासी असावे सादर. ठीक आहे, ओके. आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास. ठीक आहे. नेक्स्ट आहे आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास म्हणजे काय, मुळातच एखादा आळशी माणूस आहे. आळशी असलेल्या व्यक्तीस त्याच्या आळशीपणास अनुकूल किंवा पोषक अशी परिस्थिती निर्माण होणे, त्याला काय म्हटलं जातं, आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास. 32 नंबरची म्हण बघा, आंधळा मागतो एक डोळा देव देतो 2 डोळे. बघा, एका इच्छित गोष्टी बरोबर अनपेक्षितपणे दुसरी एखादी म्हणजे अपेक्षा नाहीये, आपण एकच गोष्ट मागतोय. म्हणजे तुम्ही
म्हणताय की मला फक्त 100 रुपये आज कुठून तरी ऍडजस्ट व्हावे आणि तुम्हाला 1000 रुपये मिळतात. ओके, तर एका इच्छित गोष्टी बरोबर अनपेक्षितपणे दुसरी एखादी गोष्ट मिळणे म्हणजे अपेक्षेपेक्षा अधिक लाभ होणे. आंधळे दळते कुत्रे पीठ खाते. बघा, एकाने काम करावे आणि दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यावा किंवा सगळाच सावळा गोंधळ अशा प्रकारची म्हण तुम्हाला समानार्थी म्हण म्हणून दिली जाऊ शकते. ठीक आहे, नेक्स्ट बघा, आंधळ्या बहिऱ्याची गाठ. तर एकमेकांना मदत करण्यास असमर्थ असणाऱ्या दोन माणसांनी एकत्र येणे. एकमेकांना मदत करण्यास असमर्थ असणाऱ्या दोन माणसांनी एकत्र येणे म्हणजे आंधळ्या बहिऱ्याची गाठ. ठीक आहे, आयत्या बाईला जर मिशा असत्या तर. नेक्स्ट आहे, आयत्या बाईला जर मिशा असत्या तर. नेहमी एखाद्या कामात जर तर या शक्यतांचा विचार करणे, काल्पनिक गोष्टी गृहीत धरून त्याच्या आधारे पुढील विचार करणे. आता मिशा असणं हे काल्पनिक आहे का नाही? मिशा नसतात, बरोबर. म्हणजे त्या म्हणीचा अर्थ काय होतो, एखादी गोष्ट आहे त्याच्यामध्ये पॉसिबिलिटी हे होईल का, ते होईल का, असं होईल का, असा विचार करणे. म्हणजे जे घडणारच नाहीये, काल्पनिक आहे, त्याचा विचार करणे. ठीक आहे, ओके. आधी पोटोबा मग विठोबा, आधी स्वार्थ मग परमार्थ. आपलेच जात आपलेच ओठ. आपल्याच माणसाने केलेल्या चुका लोकात स्पष्ट करून दाखवता येतात का? येत नाहीत, लक्षात घ्या. ओके, इकडे आर तिकडे भीर. दोन्ही बाजूंनी सारखीच अडचणीची स्थिती असणे याला काय म्हटलं जातं? इकडे आर तिकडे भीर. उचलली जीभ लावली टाळ्याला, विचार न करता बोलणे. उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग म्हणजे प्रसंगी हास्यास्पद ठरेल अशा प्रकारचा उतावळेपणा दाखवणे. उथळ पाण्याला खळखळाट फार. खूप वेळा विचारलेल्या म्हणी आहेत या. तर याचा अर्थ काय होतो माहिती का? थोडेसेच गुण अंगी आहेत, बरोबर. अशा माणसाला अतिशय गर्व असतो, लक्षात घ्या. ज्याच्या अंगी बेताचीच बुद्धिमत्ता असते ना, बेताचाच पैसा जवळ असतो, त्याच ती लोक काय करतात? प्रदर्शन जास्त करतात, लक्षात घ्या. ठीक आहे, ओके. उडत्या पाखराची पिसे मोजणे. शक्य आहे का? जी गोष्ट शक्य नाहीये म्हणजे अगदी सहज चालता चालता एखाद्या अवघड गोष्टीची परीक्षा करणे म्हणजे उडत्या पाखराची पिसे मोजणे. उठता लाथ बसता बुक्की. एकसारखा नेहमी मार देणे. एखाद्याच्या प्रत्येक कृतीबद्दल काही ना काही निमित्त काढून त्याला शिक्षा देणे म्हणजे उठता लाथ बसता बुक्की. उंदराला मांजर साक्षी म्हणजे सारख्याच लायकीच्या माणसाने एकमेकांचं समर्थन करणं. तर ह्या सगळ्या म्हणी आपण घेत आहोत आपल्या केसागर पब्लिकेशनच्या पुस्तकामधून. इथे तर मी 100 म्हणी आज घेते, पुस्तकामध्ये 500+ म्हणी आहेत, लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट बघा. बघा, पुढची म्हण आहे ऊस गोड लागला म्हणून मुळापासून खाऊ नये. ठीक आहे, 45 नंबरची म्हण बघा. ऊस गोड लागला म्हणून मुळापासून खाऊ नये म्हणजे कोणत्याही गोष्टीचा गैरफायदा घेऊ नये. 46 नंबर बघा. एक ना धड भाराभर चिंध्या. सगळेच अपूर्ण, एकही काम पुरे न करता अनेक कामे हाती घेणे आणि परिणामी सगळीच कामं अपुरी राहणे. एका माळेची मणी. सगळेच सारखे. एका हाताने टाळी वाजत नाही म्हणजे दोघांच्या भांडणात दोघांचाही दोष असतो. एका म्यानात 2 तलवारी राहत नाहीत म्हणजे 2 तेजस्वी माणसे एकत्र गुण्यागोविंदाने राहू शकत नाही, कारण प्रत्येकामध्ये तेवढ्या क्वालिटी आहेत, बरोबर. याचा अर्थ 2 सवती, एकाच नवऱ्याच्या 2 बायका एकत्र राहू शकतात का? नाही राहू शकत, बरोबर. एकाची जळते दाढी, दुसरा त्यावर पेटवू पाहतो विडी. याचा अर्थ काय की दुसऱ्याच्या अडचणींचा विचार न करता त्यात स्वतःचा फायदा पाहण्याची दृष्टी ठेवणे म्हणजे काय? एकाची जळते दाढी, दुसरा त्यावर पेटवू पाहतो विडी. ऐकावे जनाचे करावे मनाचे. बघा, लोकांचं ऐकून घ्यावं आणि मग आपल्याला जे योग्य वाटतं ते करावं. एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरू मारू नये. एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरू मारू नये म्हणजे दुसऱ्याने केलेल्या मोठ्या वाईट गोष्टीकडे दाखवून आपण केलेल्या वाईट गोष्टीचं समर्थन चुकीचं आहे, बरोबर. दुसऱ्याने केलेल्या वाईट कृतीमुळे आपण केलेली वाईट कृतीचं समर्थनीय असू शकते का? असू शकत नाही. शेवटी ती वाईटच गोष्ट आहे, बरोबर. लक्षात आलं. नेक्स्ट बघा. ओळखीचा चोर जीवे न सोडी. याचा अर्थ काय बघा? ओळखीचा शत्रू अनोळखी शत्रूपेक्षा धोकादायक असतो, बरोबर. लक्षात घ्या. तर इथं तसंच तुम्हाला लक्षात ठेवायचं की ओळखीचा चोर जीवे न सोडी म्हणजे तुम्ही
त्याला ओळखाल म्हणून ओळखीचा चोर, त्याच्या अपकृत्यात साक्षीदार शिल्लक राहू नये म्हणून तुम्हाला जिवंत सोडणार नाही. एवढं काय, वाईट व्यक्तीशी असलेल्या ओळखीपासून फायदा न होता काय होतो, तोटाच होत असतो. ओके. अंतरून पाहून पाय पसरावे. आपण घरात आपल्या ऐकतो, बरोबर. आपली जेवढी ऐपत आहे, वकूफ आहे, तसंच वागावं. जे शक्य आहे तेवढंच करावं. ठीक आहे. ओके. नेक्स्ट बघा, अंगापेक्षा बोंगा मोठा. याचा काय अर्थ आहे, वस्तुस्थितीपेक्षा तिचे अवडंबरच मोठे, बरोबर. मिशा वितभर, दाढी हातभर किंवा एक हात लाकूड 10 हात दलपी, असा प्रकार. कणगीत दाना तर भिल उताना. स्टार करा. गरजेपुरते जवळ असले की काही लोक काम करीत नाहीत किंवा कुणाची पर्वा करीत नाहीत. करावे तसे भरावे. सगळ्यांना माहिती, जशी कृती केली असेल त्याप्रमाणे चांगले वाईट फळ भोगावे लागते. कर नाही त्याला डर कशाला, ज्याने काही गुन्हा किंवा वाईट गोष्ट केली नाही, लक्षात घ्या, त्याने शिक्षा होण्याची भय कशाला बाळगायचे. आता हे खूप सोपं आहे, याच्यामध्ये काहीच अवघड नाही, फक्त आपल्याला काय करायचंय, हे सगळं रिवाइज करायचंय. ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे 59 नंबरची म्हण. 59 नंबरची म्हण, कडू कारले तुपात तळे, साखरेत घोळे तरी ते कडूच. याचा अर्थ काय, माणसाचा मूळ स्वभाव जो असतो ना, कितीही तुम्ही त्याचा स्वभाव बदलायचा प्रयत्न करा, तो बदलत नाही. किंवा नळीत घातले तरी कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडे, असा याचा अर्थ आहे. करीन ती पूर्व दिशा. करीन ती पूर्व. ओके, याचा अर्थ काय, मी करीन ते योग्य अशी म्हणणारी लोक, बरोबर, त्यांनी चुकीचं जरी केलं तरी मी करीन ते योग्य, त्याला स्वतःच चुकीचं काहीच दिसत नाही, असा अर्थ होतो. करंगळी सुजली म्हणून डोंगरा एवढी होईल का, बरोबर. मुळातच लहान असलेली गोष्ट कितीही प्रयत्न केला तरी एका मर्यादेपेक्षा मोठी होऊ शकते का, नाही होऊ शकत. म्हणजे मुळाचाच बेताचाच वकूफ असणारी व्यक्ती किती मोठी होऊ शकेल, यालाही काही मर्यादा असते, बरोबर. बेडकी कितीही फुगली तरी बैला एवढी होऊ शकत नाही. अर्थ तुम्हाला सगळ्या पद्धतीने इथं दिलेले आहेत. कधी गाडीवर नाव, कधी नावेवर गाडी. याचा अर्थ काय, सर्वांचेच दिवस येतात, समान परिस्थिती कधीच राहत नाही. 4 दिवस सासूचे असतात, 4 दिवस सुनेचे असतात, बरोबर. कसायाला गाय धार्जिनी. भांडखोर आणि अनीतिमान गुंड माणसापुढे इतर सर्वसामान्य गरीब माणसे नमतात. कधी तुपाशी तर कधी उपाशी. बघा, सांसारिक स्थिती नेहमी सारखी राहत नाही, त्यात कधी संपन्नता येते तर कधी विपन्नावस्था प्राप्त होते. काळ आला होता पण वेळ आली नव्हती, म्हणजे नाश होण्याची वेळ आली होती पण थोडक्यात बचावले. काखेत कळसा गावाला वळसा. म्हणजे आपल्याला हवी असलेली वस्तू आपल्या जवळ असताना तिच्या प्राप्तीसाठी धावाधाव करणे म्हणजे काखेत कळसा गावाला वळसा. कानामागून आली आणि तिखट झाली, मागून येऊन वरचढ झाली. माहिती सगळ्यांना. काप गेले आणि भोके राहिली, वैभव गेले आणि त्याच्या खुणा राहिल्या. ओके, कावळ्याच्या शापाने गुरे मरत नाही. सगळ्यांना माहिती, क्षुद्र माणसाच्या हीनवाणीने थोरांच्या कार्यावर काही दुष्परिणाम होत नाही. कामापुरता मामा. जोपर्यंत आपलं काम असतं तोपर्यंत गोड बोलणं. कवळा बसायला आणि फांदी तुटायला, बरोबर. म्हणजे कारण संबंध नसताना योगायोगाने 2 गोष्टी एकाच वेळी घडणे. बोला फुलाची गाठ पडणे. हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, समानार्थी म्हण देऊन विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. ओके, नेक्स्ट बघा, काकडीची चोरी फाशीची शिक्षा. अपराध खूप लहान पण त्याला दिलेली शिक्षा खूप मोठी असणं. काडीची सत्ता आणि लाखाची मत्ता बरोबर होत नाही, बरोबर. जे काम भरपूर पैशाने होत नाही ते थोड्या अधिकाराने होते. संपत्तीपेक्षा काय महत्वाचं असतं, सत्ता महत्वाची असते, लक्षात ठेवा. ओके, काढी मारल्याने पाणी दुभंगत नाही. म्हणजे खरी मैत्री किरकोळ कारणाने भंग होऊ शकत नाही किंवा रक्ताचं नातू तोडू म्हणता तुटत नाही. आता हे इथं तर फार सोपं दिसतं कारण इथं आपण सगळं बघतोय, बरोबर. पण एक्झाम मध्ये आपल्याला हेच क्वेश्चन अवघड वाटू शकतात. चला नेक्स्ट बघा, पुढची म्हण आपण बघूया. नेक्स्ट आहे काडी चोर तो माडी चोर. काडी चोर तो माडी चोर. याचा अर्थ काय की एखाद्या माणसाने क्षुल्लक अपराध केला असेल तर त्याचा घडलेल्या एखाद्या मोठ्या अपराधाशी संबंध जोडणे. ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, काट्याचा नायटा करणे. काट्याचा नायटा करणे म्हणजे एखाद्या क्षुल्लक गोष्टीचा भलताच विपर्यास करणे किंवा याला समानार्थी म्हण तुम्हाला दिली जाऊ शकते, राईचा पर्वत करणे किंवा पराचा कावळा करणे. ठीक आहे. ओके,
पुढची म्हण आहे, कुठे जाशी भोगा तो तर तुझ्या पुढे उभा. जे संकट येऊ नये अशी आपली मनोमन इच्छा असते, तेच संकट समोर येऊन उभे ठाकते. ओके. कुसंतानापेक्षा निसंतान बरे, दुर्वर्तनी अपत्यांपेक्षा संतान म्हणजे अपत्य, बरोबर, अपत्य नसलेलंच बर. नेक्स्ट बघा, कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ, आपलाच मनुष्य आपल्या नाशाला कारणीभूत होणे म्हणजे कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ. कुडी तशी पुडी, देहाप्रमाणे आहार. ओके. 81 नंबर बघा, कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी ते वाकडे ते वाकडेच. याचा अर्थ काय? अविचारी मूर्ख माणसाला तुम्ही कितीही समजावून सांगा, त्याचा काही उपयोग होतो का? होत नाही, बरोबर. कितीही प्रयत्न केला तरी काही माणसाच्या स्वभावातला दोष जो आहे ना तो दूर होत नाही. कुंभारणीच्या घरातला किडा कुंभारणीचा, याचा अर्थ काय बघा, याला IMP करा, स्टार करा, नवीन आहेत हे सगळे वाक्यप्रचार. याचा अर्थ दुसऱ्याच्या स्वाधीन झालेला माणूस आपली मत विसरतो, आपल्या ताब्यात आलेल्या वस्तूवर आपलाच हक्क प्रस्थापित करणे. ओके. कुंपणाने शेत खाणे, बघा, ज्याला रक्षण करायला ठेवलं अशाच माणसाने विश्वासघात करणे किंवा चोरी करणे म्हणजे कुंपणाने शेत खाणे. कोरड्याबरोबर ओले जळते, कोरड्याबरोबर ओले जळते, ज्याची काही चूक नाही असा माणूस चूक असणाऱ्यांबरोबर निष्कारण गुन्हेगार म्हणून धरला जातो. ओके. 85 नंबर बघा, कोळसा जितका उघडावा तितका काळाच, म्हणजे एखादी वाईट गोष्ट आहे त्याच्यावरती तुम्ही कितीही चर्चा करा, बरोबर, तिचा कितीही उहापोह करा तरी ती वाईटच असते. कोल्हा काकडीला राजी, बघा, क्षुद्र माणसे क्षुद्र गोष्टींनीही खुश होतात. ओके. केळीला नारळी आणि घर चंद्रमौळी, अत्यंत दारिद्र्याची अवस्था, याला स्टार करा, IMP करा, अशा म्हणी विचारल्या जातात. ओके. खर्चणाऱ्याचे खर्चते आणि कोठावळ्याचे पोट फुगते. तर बघा, खर्च करणाऱ्याचा खर्च होतो तो त्याला मान्यही असतो, परंतु दुसराच एखादा त्याबद्दल कुरकुर करतो. ओके. क्लिअर. खऱ्याला मरण नाही, खरं कधी लपत नाही, सत्यमेव जयते. खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे, याचा अर्थ काय? बोलताना एक बोलायचं आणि प्रत्यक्ष कृती वेगळीच करायची. खान तशी माती, आई वडिलांप्रमाणेच त्यांची मुले. ओके. खायला कान आणि भुईला भार, निरुपयोगी मनुष्य. खाऊन माजावे टाकून माजू नये, पैशाचा संपत्तीचा गैरवापर करू नये. ओके. सोपे आहेत की नाही म्हणे? काय अवघड आहेत का? काहीच अवघड नाहीयेत. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे खोट्याच्या कपाळी गोटा, खोट्याच्या कपाळी गोटा. आता याचा अर्थ काय होतो? खोटेपणा अथवा वाईट काम करणाऱ्या माणसाचे शेवटी नुकसानच होते. लक्षात घ्या, त्याच्या कर्माचं फळ त्याला भोगावंच लागतं. खाऊ जाणे तो पचवू जाणे, खाऊ जाणे तो पचवू जाणे. एखादं कृत्य धाडसाने करणारा त्याचे परिणाम भोगण्यास सुद्धा समर्थ असतो. लक्षात घ्या, खाई त्याला खवखवे. वाईट कृत्य किंवा अपकृत्य करणाऱ्याच्या मनात ते सारखे डाचत असते, म्हणजे चोराच्या मनात चांदणे. बरोबर. गरजवंताला अक्कल नसते, गरजेमुळे आणणाऱ्या दुसऱ्याचे निमूटपणे ऐकून घेणं भाग पडतं. गरजेल तो पडेल काय, बघा, मोठ्या मोठ्या वल्गना करणारा त्याचप्रमाणे कृती करीलच अथवा त्याची तितकी योग्यता असेलच असं नाही. गर्वाचं घर खाली, गर्विष्ठ माणसाची शेवटी फजितीच होते. गरज सरोनी वैद्य मरो, आपलेच काम झाले की उपकार कर्त्याची पर्वा न करणं. गाड्याबरोबर नळ्याची यात्रा, मोठ्यांच्या आश्रयाने लहानांचाही फायदा होतो. गाढवाला गुळाची चव काय, एखाद्या गोष्टीचा गंध नाही त्याला त्या गोष्टीचं महत्व कळेल का नाही. ओके. गाढवाच्या पाठीवर साखरेची गोळी, स्टार करा, IMP करा. याचा अर्थ काय बघा, एखाद्या गोष्टीची अनुकूलता असून उपयोग आहे का नाही तर तिचा फायदा घेता यायला पाहिजे. ओके. किंवा फायदा घेण्याची क्षमता असायला पाहिजे. उदाहरणार्थ तुमच्यासमोर मराठीचं पुस्तक आहे, बरोबर, खूप क्वालिटी बुक आहे, पण तुम्ही ते वाचलंच नाही, तुम्ही व्यवस्थित अभ्यासलंच नाही, तर त्याचा काही उपयोग आहे का? नाही. गावंढ्या गावात गाढवीन सवाशीन, बघा, जिथं चांगल्याचा अभाव असतो ना तिथं टाकाऊ वस्तूला महत्व असतं. किंवा याचीच समानार्थी म्हण आहे, वासरात नंगडी गाय शहाणी. गाढवा पुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता. म्हणजे मूर्खाला कितीही उपदेश केला तरी त्याचा उपयोग नसतो. गाजराची पुंगी वाजली तर वाजली, नाही तर मोडून खाली. तर एखादी गोष्ट सिद्धीला गेली तर ठीक, समजा ती गोष्ट झाली नाही तर नुकसान होत नाही, तिचा उपयोग
करून घेता येतो. दुसरा उपयोग, ठीक आहे. गाढवाने शेत खाल्ले ना पाप ना पुण्य, म्हणजे अयोग्य व्यक्तीला एखादी गोष्ट दिल्याने ती काय होते, वायाच जाते. त्याचं पुण्य लागते का, त्याचं पुण्य लागत नाही, लक्षात घ्या. ओके. नेक्स्ट बघा, गाढवाचा गोंधळ आणि लाथांचा सुखाळ. मूर्ख लोक एका ठिकाणी जमले तर काय होईल, भांडणाशिवाय काय होईल का, नाही होणार. ओके, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, गाव करी ते राव न करी, म्हणजे श्रीमंत मनुष्य पैशाच्या बळावर जे करू शकणार नाही ते सामान्य माणसे एकीच्या बळावर करू शकतात. अर्थ समजून घ्या. आणि अशा पद्धतीच्या इथं मी 109 म्हणी घेतलेल्या आहेत. तर आपल्या पुस्तकामध्ये जी पुस्तकं मी तुम्हाला दाखवलेत, तर आपल्या पुस्तकामध्ये अशा 500 म्हणी तुम्हाला दिलेल्या आहेत. तर हे आपलं डेमो सेशन्स आहे. जर तुम्हाला मराठीचे सेशन हवे असतील तर तुम्ही तसं कमेंट बॉक्समध्ये सांगा की मॅडम आम्हाला मराठीची लेक्चर्स हवी आहेत. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा. लेक्चरचे जे शेड्यूल आहे ते जनरली तुम्हाला मिळून जातात तिथं, त्याच्यामुळे चॅनल सबस्क्राईब करणं महत्वाचं आहे. नोटिफिकेशन येऊन जाते, सो तुमचे लेक्चर कुठले मिस होत नाही. तर भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.